झाली पाहिजे. आज आपण ज्या विचाराकडे येतो आहोत, आज मोक्षदा एकादशी अर्थात श्रीमद भगवद्गीता जयंती 5160वी जयंती या निमित्तानं टाळ्यांच्या गजरामध्ये तो आनंद व्यक्त करूया की ज्या निमित्तानं आपण धर्मवार्ता करीत आहोत. आपण अनेक वस्तू वापरतो, आपण आजारी पडतो, आजारी पडल्यानंतर आपण गोळ्या घेतो, डॉक्टरांकडून मेडिकलमध्ये जातो वगैरे वगैरे वस्तू वापरतो. डॉक्टर काय सांगतात, 6 महिन्याची याची हे आहे, 6 महिन्यानंतर याची व्हॅलिडिटी संपणार आहे. मोबाईलची असेल, वस्तूची असेल, कुठल्याही गोष्टीची व्हॅलिडिटी ठरलेली आहे. हे श्रीमद भगवद्गीतेला 5000 वर्षे झालीत. आज काय गरज आहे त्याची? बरं, फक्त भारतातच गरज आहे का? नाही, स्थळ काळातीत आहे. प्रत्येक देशामध्ये, प्रत्येक जातीसाठी, प्रत्येक समाजासाठी श्रीमद भगवद्गीता का गरजेची वाटते? कारण याच्यामध्ये जीवन मूल्याचं तत्वज्ञान आहे, ज्याला इंग्रजी भाषेमध्ये युनिव्हर्सल ट्रूथ असं म्हणतात. जागतिक सत्य आहे ते कोणीच बदलू शकत नाही. एवढी मोठी ताकद श्रीमद भगवद्गीतेत आहे. नेमकं असं काय श्रीमद भगवद्गीतेमध्ये की ज्याचा इतक्या वर्षानंतर सुद्धा गौरव होतो? बंधूंनो, थोडंसं आत्मचिंतन करणारा महत्वाचा विषय. आज दुर्दैव काय झालं माहितीये का, आपण श्रीमद भगवद्गीता फक्त कोर्टामध्ये शपथ घेण्यासाठी वापरली. ठीक आहे, मी जे बोलेल ते सत्य बोलेल. गीता वापरायची कशासाठी? शपथ घेण्यासाठी. आणि त्याच्या पुढे जाऊन आम्ही एक पाऊल सुरू केलं. गीता वापरायची कशासाठी? शांतीपाठाच्या पारायणासाठी. म्हणजे गीता हा ग्रंथ जीवनमूल्याचं तत्वज्ञान सांगणार आहे, त्याला आम्ही फक्त पारायणापुरतं मर्यादित ठेवला. गीता हा ग्रंथ जगण्याला, जीवनाला दिशा देणारा ग्रंथ आहे. 700 श्लोकांचा ग्रंथ आहे. तो आम्ही काय केलं? फक्त शपथ घेण्यासाठी वापरलं. त्याच्या साक्षीने आपण खोटं बोलू लागलो. या गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे. जी गोष्ट मुळात गोपालकृष्ण महाराजांनी अर्जुनाला सांगितली, बंधू पार्श्वभूमी फार सुंदर आहे. फार व्यापक विषय, इतक्या थोडक्या वेळात हा सगळं शक्य होणार नाही, तरी त्या विषयापर्यंत घेऊन येण्याचा प्रयत्न मी तुम्हाला करतो आहे. कौरव पांडवांचा द्वेषात्मक कार्यक्रम जेव्हा सुरूच होता आणि शेवटी महायुद्धावर प्रसंग निर्माण होतो, कुरुक्षेत्र असं ठिकाण निवडलं जातं. श्रीमद भगवद्गीतेच्या श्लोकाचा पहिल्या अध्यायाची पहिली सुरुवात धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्र इथे होते. धर्मक्षेत्र आहे आणि तिथेच कुरुक्षेत्र आहे. दुधालाच भीती आहे नाचण्याची, दह्याला भीती नाहीये. लक्षात घ्या, दही नाचलेलंच आहे ना पहिलं, दह्याला काही भीती आहे का? नाही, दुधाला भीती आहे. चांगल्या पदार्थाला खराब होण्याची भीती आहे. म्हणून धर्मक्षेत्रावरच कुरुक्षेत्र आहे. जिथे ऑलरेडी कुरुक्षेत्र आहे तिथे धर्म शिल्लकच नाहीये. धर्मक्षेत्रामध्येच कुरुक्षेत्र निर्माण होतं, कारण तिथे अवैध गोष्टींचा संचार होतो. श्रीमद भगवद्गीतेची पार्श्वभूमी फार सुंदर आहे. सगळी 40 लाख सैनिक एकत्र जमा झालेले. एका बाजूला कौरव आहेत, एका बाजूला पांडव आहेत. आणि आता एवढ्या मोठ्या 18 अक्षौहिणी सेना म्हणजे 40 लाख लोकांचा समाज समोर उभा आहे आणि अर्जुन तिथे उभा आहे. आता अर्जुनाला हे माहिती आहे, ज्यांच्याशी युद्ध करायचं शत्रू ठरलेला आहे, सगळ्या गोष्टी माहिती आहेत. पण एवढं सगळं असून तिथे गेल्यानंतर अर्जुनाच्या मनामध्ये मोह निर्माण झाला. मोह निर्माण होणारी माणसं सुरुवातीला चांगलीच असत नाही असं नाही, परंतु त्याचा मोह कुठे थांबवायचा ही गोष्ट महत्वाची असते. अर्जुनाला जेव्हा समोर आपले नातेवाईक दिसले, मामा दिसले, बंधू दिसले, आचार्य दिसले, आचार्यान, मातुलान, भातृ, पुत्रान, पौत्रान, सखीम सता, ही सगळी मंडळी दिसली. आणि मग अर्जुनाला असं वाटलं, या सगळ्यांना मारून मी युद्ध जिंकून करणार काय? ज्यांच्यासाठी राज्य निर्माण करायचंय ते सगळी संपल्यानंतर युद्धाची गरज तरी काय? हातातलं धनुष्य खाली टाकून दिलं. मोहकलिलाने व्यतीत झालेला अर्जुन क्षुद्रम हृदय दौर्बल्यम त्यक्तो उत्तिष्ठ परंतप, हातातलं ते धनुष्य खाली टाकून दिलं आणि विगत ज्वर होऊन तिथे बसला, खाली बसला. खाली बसलेला अर्जुन रथामध्ये श्रीकृष्ण भगवंत उभे आहेत. हा संदर्भ श्रीकृष्ण भगवंतांच्या अनेक लीळा सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी लीळाचरित्रात सांगितलेल्या आहेत. युद्ध होण्याच्या प्रारंभी अगदी घटिका 2 घटिका सूर्योदय झाला, सगळी माणसं एकत्र आली आणि सकाळी 9-9:30चा सूर्योदयाची वेळ झालेली. बरोबर 40 ते 45 मिनिटांमध्ये गीता ग्रंथाचं निरूपण. फक्त किती? 40 ते 45 मिनिटाचं निरूपण. 18 अध्याय आहेत. 18 अध्यायामध्ये 700 श्लोक आहेत. 700 श्लोकांमध्ये भगवंत गोपालकृष्णांचे जवळजवळ 574 श्लोक आहेत. 85 श्लोक अर्जुनाचे आहेत. संजयाचे 40 श्लोक आहेत आणि एकच श्लोक फक्त धृतराष्ट्राचा, ज्याची सुरुवात आहे धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे. गीतेची सुरुवात पण अशा व्यक्तीने केलेली आहे की जो डोळ्याने अंध आहे, वृत्तीने अंध आहे आणि ममतेने सुद्धा पुत्रमोहाने अंध झालेला आहे. अज्ञान माणसाच्या समस्या आहेत, ज्ञानी माणसाला समस्याच नाही आहेत. तो या सगळ्याच्या पलीकडे असतो. तो दुःखामध्ये वावरून सुद्धा दुःखाच्या अतीत आहे.
मी आदरणीय कैवल्यवासी श्री मोठे सातारकर बाबा यांना खूप जवळून पाहिलं. मध्यंतरी अर्धांगवायूचा त्यांना झटका आला आणि मग श्री गुरुजींच्या समवेत मी महाविद्यालयात होतो भेटायला गेलो. बाबांचं शरीर थोडंसं हालचाल बंद झालेली, समोर उपन्न झाले, खुर्चीवर बसलेले सेवक मंडळी, श्री गुरुजी खाली मी असं उभा होतो. बाबांचा चेहरा प्रसन्न होता. त्यांचा अक्षरशः फेटा बांधल्यानंतर स्वामी विवेकानंद दिसावेत असे आदरणीय बाबा. असं समोर बसलेलो, सगळ्या त्यांचा संवाद सुरू, भेटकाळ झाला आणि त्यांच्या चेहऱ्याकडे पाहून श्री गुरुजी म्हणतात, बाबा वेदना आहेत. बाबा म्हटलं, हो वेदना आहेतच. पण पुढचं वाक्य फार महत्वाचं बोललेत. मी तुम्हाला ज्या गोष्टीकडे घेऊन येतं, म्हणाले वेदना आहेत पण व्यथा नाहीये. तो शब्द मनाला फार लागला माझ्या, फार म्हणजे इतक्या शरीर कुठल्याही प्रकारच्या हालचालीच्या अवस्थेत नाही. बाबा म्हणतात वेदना आहे पण व्यथा नाही. आज आपण छोट्या छोट्या गोष्टींच्या व्यथा करून बसलेलो आहोत. कुणाला तरी घालायला पादत्राणं नाही, त्याला त्याचं दुःख आहे, आणि एकाला पादत्राणं घालण्यासाठी पायच नाही, त्याला त्याचं दुःख आहे. आपल्याला मात्र मंदिराजवळ आलो, माझी चप्पल हरवली, आपण दुःखी होऊन जातो. तिथे गेल्यानंतर मान सन्मान होईल की नाही, बसायला मिळेल की नाही, खुर्ची मिळेल का, हे मिळेल का, ते मिळेल का, बाबा स्वागत करतील का, असंख्य प्रश्न आपल्या मनामध्ये. आपला स्वधर्म हरवला नाही की अशी समस्या निर्माण होते. श्रीमद भगवद्गीतेची सुरुवात एका अंधाच्या प्रश्नातून झालेली आहे. मामका पांडवाश्चैव, मामका म्हणजे माझ्या, पांडव हे त्यांना परके समजतो. पांडवांच्या आणि माझ्या पुत्रांचं काय चाललंय तो संजयाला विचारतो. म्हणून श्रीमद भगवद्गीतेचे 3 श्रोत आहेत, लक्षात ठेवा. दोन्ही सैन्यांच्या मध्ये भगवंताचा रथ आहे. अर्जुन तिथे उभा खाली बसलेला, गोपालकृष्ण निरूपण करतायत. श्रोते मात्र 3 आहेत. संजयाने गीता ऐकली आणि राजमहालामध्ये बसलेल्या धृतराष्ट्राला सांगितली. धृतराष्ट्र हा एक श्रोता आहे, फक्त तो अंध आहे. हा पहिला श्रोता. दुसरा श्रोता संजय, ऐकतोय पण, पाहतोय पण आणि दुसऱ्याला सांगण्याचं काम करतोय. टेलिव्हिजनवरच्या न्यूज इकडं काय झालं दिवसभर सांगत राहायचं आणि आपण दिवसभर त्याच्या पुढे बसून असतो. इंग्रजी भाषेमध्ये त्याला इडियट बॉक्स असं म्हणतात. पूर्ण वेळ. आता सिरियल बद्दल मी काय बोलणार नाही, ते सगळं तुम्हाला माहिती आहे. घराच्या घर, गावाच्या गाव ओस पडल्यासारखे पडतात आवडती सिरियल सुरू झाल्यानंतर. ही अवस्था आपली झालेली आहे. मी आत्मचिंतनाकडे का घेऊन येतोय तुम्हाला, त्याचं कारण हेच आहे. धृतराष्ट्र अंध आहे, संजय ऐकतोय, पाहतोय, दुसऱ्याला सांगण्याचं काम करतोय, स्वतःकडे शिल्लक काहीच ठेवत नाही. इकडून आणलं तिकडे नेऊन वाटलं, स्वतःकडे काहीच शिल्लक नाही. कमिशन एजंट असतात ना, माहित आहे. आता त्याच्याबद्दल फार बोलणार नाही मी. एकाची गोष्ट दुसऱ्याला विकताना स्वतःचे बोट लाल करून घेणारी अनेक माणसं असतात. संजयाने हेच केलं. दिव्य दृष्टी मिळाली पण आत्महिताचा वापर नाही करता आला संजयाला. स्वतःकडे शिल्लक काही ठेवलं नाही, सांगून मोकळा झाला. आणि तिसरा महत्वाचा श्रोता आहे तो म्हणजे अर्जुन, जो रुजू मनाचा आहे, सात्विक वृत्तीचा आहे. त्याने गीता अनुभवली. धृतराष्ट्राने ऐकली, संजयाने पाहिली आणि अर्जुनाने अनुभवली. 3 श्रोते पण तिघांचा अनुभव भिन्न भिन्न आहे. लक्षात ठेवा, शब्द लक्षात ठेवा. इथे बसणाऱ्यांनी निरूपण अनुभवलं, स्पीकरवर घरी बसून ऐकणाऱ्यांनी ऐकलं आणि पलंगावर बसणाऱ्यांनी फक्त ते ऐकलं आणि सोडून दिलं. लाभ जो अर्जुनाला झाला तो संजयाला नाही, आणि जो संजयाला झाला तो धृतराष्ट्राला झाला नाही. आता कळलं? इथं येऊन तुम्ही बसलात, तुम्ही अर्जुनाच्या भूमिकेमध्ये आहात. तुम्ही अर्जुन आहात. संजयाच्या भूमिकेतली माणसं लांब बसून ऐकत असतील, कुणी कट्ट्यावर असतील, कुणी कुठे असतील. भाग्यवंत बिचारे, त्यांच्याही वाट्याला काहीतरी चांगला विचार जाईल अशी आपण अपेक्षा करू. आणि जे पलंगावर घरी स्वस्त बसून ऐकण्याचं हे भान ठेवत असतील, इच्छा ठेवत असतील, त्यांची अवस्था धृतराष्ट्रासारखी असेल. आपण ठरवायचं आपल्याला काय व्हायचं. तुम्हाला धृतराष्ट्र व्हायचंय, तुम्हाला संजय व्हायचंय, की तुम्हाला अर्जुन व्हायचंय. अर्जुन झाला तर तुम्हाला अनुभवायला मिळेल. जे विश्वरूप दर्शन अर्जुनाने अनुभवलं ते संजयाने पाहिलं पण आनंद नाही मिळाला. आपल्या शास्त्रामध्ये फार सुंदर न्याय आलेला आहे. उत्तम पदार्थ खायला बसलोत आपण, सर्व पंचपक्वान्नाचं ताट समोर आहे आणि अचानक लाईट गेली. पदार्थ खातोय पण पदार्थाचा आनंद नाही येणार. पदार्थ पाहता यायला पाहिजे, पदार्थ अनुभवता आला पाहिजे. अलीकडे ट्रेंड सुरू झाला आपण मोबाईलवर सेल्फी काढण्याचा. सेल्फी काढले जातात, फोटो, मग ते स्टेटस ठेवले जातात. यात्रेला जाऊन आल्यानंतर लाखो रुपये आपण खर्च करतो. कुठे आता मला फडतरे परिवाराने सांगितलं बद्रिकाश्रमला जाऊन आले. माणसं अशी असतात, तिथे जातात, फोटो काढतात आणि ते फोटो स्टेटसला ठेवायचे.
हे स्वतःसाठी नाही, लोकांना कळलं पाहिजे मी काय केलंय ते. आता खरी अडचण तेव्हा होते की स्टेटसला ठेवून ज्याच्यासाठी ठेवलं त्यांनीच पाहिलेलं नसतं. मग फार राग येतो माणसाला की ज्याच्यासाठी ठेवलं तोच पाहायला तयार नाही, तर ते स्टेटस उपयोग तरी काय. माणूस अशा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये दुःखी होत असतो. आणि श्रीमद्भगवद्गीता आपल्याला जगण्याचं शास्त्र सांगताना हे सांगते, सुख दुःखे समे कृत्वा लावा लाभो जया जय. हा गृहस्थाश्रम धर्म आहे, लक्षात ठेवा. गृहस्थाश्रमी माणसानं, गृहस्थाश्रम भिन्न आहे, संन्यासाश्रम भिन्न आहे. आपल्या भारतीय तत्वज्ञानामध्ये 4 प्रकारचे आश्रम सांगितले, लक्षात ठेवा. ब्रह्मचर्याश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम. हे 4 टप्पे आहेत. पूर्वी माणसं 100 वर्ष जगायची म्हणून 25-25 वर्षाचे टप्पे होते. आता आपलं आयुर्मान तेवढं राहिलेलं नाही. हॉस्पिटल झाली, चांगले चांगले शोध लागलेत, दवाखान्यांचे प्रचंड मोठी शोध लागलेत, औषधोपचारांचे शोध लागलेत, पण तरी देखील आयुर्मान कमी झालंय. मग जर आयुर्मान कमी झालंय तर सुरुवातीचा अध्ययनाचा जो कालखंड तिथे ब्रह्मचर्य आश्रम, अध्ययन केलं, शिक्षण घेतलं. आता त्याचा अवलंब गृहस्थाश्रमाला सुरुवात केली. गृहस्थाश्रमात किती पावित्र्यता आहे, लक्षात ठेवा. विवाह हा एक संस्कार आहे, ती फक्त मौजेची गोष्टी नाही, लक्षात ठेवा. पूर्वी काय होतं, घरची माणसं स्वयंपाक करत होती. तुम्ही पूर्वी लग्नातल्या गोष्टी पहा, घरची माणसं स्वयंपाक करायची आणि नृत्य वादन करण्यासाठी बाहेरची माणसं आणल्या जायची. आज ट्रेंड काय सुरू झाला, स्वयंपाक करणारे आपण बाहेरून आणले आणि घरच्या माणसाने नाचण्याचा आनंद सुरू केला. जागाच्या छोट्या छोट्या बदलत चालतात. तुमच्या लक्षात येईल या सगळ्या गोष्टी. हे संस्कार कसे बदलत चाललेत. पूर्वी म्हणजे मी इथे अनेकदा पाहिले की समोर इथे मंदिराकडून येताना जर कोणी संत साधक बसले असतील तर पायातल्या चपल्या बाजूला ठेवून किंवा हातामध्ये घेऊन चालणारे माऊले आम्ही पाहिले. डोक्यावरचा पदर खाली कधी घसरणार नाही असे पाहिलं. या देशाच्या माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील जेव्हा राष्ट्रपती म्हणून तिथून बोलत होत्या, डोक्यावरचा पदर कधी बाजूला झाला नाही. आज अवस्था कुठल्या अवस्थेत चाललेली. आज कपड्यांचं भान आपल्याला आहे का. आज या संस्कार, एका द्रौपदीचा वस्त्र जर हरणाचा प्रयत्न झाला तर गोपालकृष्ण महाराजांनी एवढं मोठं तिला वस्त्र पुरवण्याचं काम केलं. आपण या गोष्टीकडे लक्ष द्यायला तयार नाही आहोत. बंधूंनो, महाभारत फक्त पाहण्याचं नाही, ते जगण्याचं शास्त्र आहे. श्रीमद्भगवद्गीता सुद्धा जगण्याचं शास्त्र आहे. आणि इथे या गोष्टी निर्माण होतात. अगोदर ब्रह्मचर्याश्रम, मग गृहस्थाश्रम. किती पवित्र आहे. देवा ब्राह्मणाच्या साक्षीनं तुम्ही विवाहाच्या वेदीवर उभे राहतात. किती पवित्रता आहे त्याच्यामध्ये. मुहूर्तावर त्या विवाहाला सुरुवात होते. बाकी सगळ्या गोष्टी, सगळ्यांचे आशीर्वाद मिळतात आणि मग प्रपंचाला सुरुवात होते. तुम्ही रामायणाचा संदर्भ पहा. प्रभू रामचंद्रांचा विवाह झाल्यानंतर ते वशिष्ठांच्या पाया पडायला आले. सगळ्यांच्या पाया पडलेली सगळी मंडळी. आपली अवस्था अशी झालेली नाहीये. आज या सगळ्या गोष्टी इतकी घाईघाईत सगळं चाललं. सकाळी ठरतं, दुपारी सुपारी, नंतर लगेच लग्न, संध्याकाळी तर देवाला पाया पडायला बाकीच्या सगळ्या गोष्टींना माणसं मोकळे. घाईमध्ये आपण कुठे चाललोत, कुठे संस्कार राहिलेत आपले, विचार करण्याची गोष्ट आहे. गृहस्थाश्रमातली पावित्र्यता आपण हरवत चाललो आहोत आणि त्याची जाणीव करून देण्यासाठी ही गीता आहे, लक्षात ठेवा. आणि मग वानप्रस्थाश्रम, मग संन्यासाश्रम. ही पुढची अवस्था आहे. जोपर्यंत प्रपंच आपल्याला समजून घेता येत नाही तोपर्यंत संन्यासाश्रमाचा उपयोग नाही. गीता ग्रंथ असा आहे. गीता सांगते भागोमत जागो, समजून घ्या, प्रपंचाला समजून घ्या. दुःखरूपता, पापमूळता, अनित्यता संसाराच्या गोष्टीच आहे. कुठल्या आजोबा आजींना जाऊन भेटा, तुम्ही विचारा प्रपंचाबद्दल, त्या सांगतात बाबा प्रपंचात काही राम नाही. सांगणाऱ्या आजी आहेत. दुसऱ्या दिवशी नातवाला मुलगी पाहण्यासाठी सगळ्यात पहिल्याच गाडी जाऊन बसणार. म्हणजे कळलंय पण स्वतःमध्ये उतरलेलं नाही. गृहस्थाश्रमाची अवस्थाच अशी आहे. गीतेमध्ये अनेक श्लोक आहेत बंधू, फार व्यापक विषय आहे. मी ते सगळ्या विषयाला तुमच्यापर्यंत वेळेमध्ये घेऊन नाही येऊ शकत. पण तुम्ही हा सगळा क्रम जर पाहिला, भीष्म पर्व म्हणजे महाभारतामध्ये अनेक पर्व आहेत, त्यामध्ये भीष्म पर्व आहे. भीष्म पर्वामध्ये श्रीमद भगवद्गीता आपल्याला पाहायला मिळते. एक एक सूत्र, एक एक श्लोक असा आहे की जो अंतर्बाह्य विचाराने, विवेकाने अंतर्बाह्य भरलेला आहे. तुम्ही रसात पाकात घोळलेला गुलाबजाम पाहिला असेल. आतही आहे, बाहेर पण आहे. जो रस बाहेर आहे तो पण आतमध्ये आहे, आत बाहेर व्यापक आहे. श्रीमद भगवद्गीतेतला एक एक शब्द, एक एक श्लोक असा आहे तो जीवनाला गतिमान करणारा. एका ठिकाणी योद्धा संन्यासी नावाचं स्वामी विवेकानंदांचा ग्रंथ आहे, तुम्हाला कधी मिळाला तर आवर्जून वाचा तुम्ही. अग्निपंख हा डॉक्टर अब्दुल कलाम आझाद यांचा ग्रंथ आहे. त्यातले संदर्भ पहा. ते म्हणाले, जेव्हा जेव्हा आम्ही हतबल होत होतो तेव्हा आम्ही श्रीमद भगवद्गीतेकडे जातो. इतकी महत्वाची ऊर्जा देणारी श्रीमद भगवद्गीता आहे. पण त्याच्यामधून आपण काय शोधतो, काय घेतो, ही गोष्ट महत्वाची. म्हणजे अर्जुनाने गोपालकृष्णाला प्रश्न विचारला,
गोपालकृष्ण अनेक शंका. स्वामी तर सांगतात शर सांदली आईच्या शंका, बाणापाठी बाण चालवीत की नाही इतका शंका अर्जुनाची. आणि प्रत्येक वेळेला गोपालकृष्ण उत्तर देत होते. ते गोपालकृष्णाला अर्जुन विचारतो की प्रपंचामध्ये मला सुख कसं मिळेल. आपल्या सगळ्यांच्या मनात हा प्रश्न आहे की नाही. गृहस्थाश्रमात सगळ्यांना सुख पाहिजे की नाही. गृहस्थाश्रमी माणूस हा प्रवृत्त विचाराचा असतो, संन्यस्त माणूस निवृत्त विचाराचा. संन्यास धर्म भिन्न आहे, गृहस्थ धर्म भिन्न आहे. गृहस्थ या शब्दामध्येच अर्थ सामावलेला आहे. गृह म्हणजे घर. विशिष्ट वेळेत जर सोडलं नाही तर घरघर लागायला वेळ होत नाही. लक्षात ठेवा तुम्ही, त्याला घर असं म्हणतात. इंग्रजीमध्ये त्याला हाऊस म्हणतात. हाऊस म्हणून बांधलं आणि मग ते कर्ज फिटत नाही की ते हाऊस अंगावर येते. घरामध्ये विशिष्ट वेळेच्या बाहेर पडलं नाही तर मग घरघर लागते. गृह म्हणजे घर. स्थ म्हणजे तिथे राहणारा. जो घरामध्ये राहतो त्याला गृहस्थ असं म्हणतात. आता घरामध्ये राहणारा कोण आहे, तो प्रवृत्त आहे. अर्जुन पण प्रवृत्त होता. अर्जुनाला पत्नी होत्या, मुलं बाळ होती, सगळ्या गोष्टी होत्या. तो प्रवृत्त होता. अर्जुनाने काही संन्यास घेतलेला नव्हता. पण संन्यास धर्म भिन्न, गृहस्थ धर्म भिन्न. आपली गल्लत कुठे होते माहितीये का. आपण संन्यासी माणसाकडून गृहस्थाश्रमांची अपेक्षा करतो. होतं की नाही. तुम्हाला मी उदाहरण देऊन सांगतो. मी मठात गेलो, बाबांनी मला बसायला टाकलं पाहिजे, ताईंनी मला चहा दिला पाहिजे. अरे गेला मी, माझा स्वार्थ आहे ना. मी देवासाठी गेलो मंदिरामध्ये, देवासाठी गेलो, त्यांनी मला बसायला टाकलं, ही माझी अपेक्षा आहे. एका संन्यासाकडून नाही का. जेवल्यानंतर सांगावं लागतं बाबा तुमचं ताट धुवून टाका. आपल्याला भान राहत नाही. गृहस्थाश्रमी माणसांनी याची जाणीव ठेवली पाहिजे की आपण गृहस्थाश्रमी आहोत, हे संन्यस्ताश्रमाचे. बऱ्याच दिवशी पाठीमागे एक परिवारामध्ये मला वाटलं बाबा आमच्याकडे दुःखद प्रसंग झाला, तुम्ही भेटायलाच नाही आले. दुःखद प्रसंग असो अथवा सुखद प्रसंग असो, संत त्यांच्या जागेवरून अभिष्ट चिंतन करतात. हेच सगळ्यात मोठं आहे. आपण काय अपेक्षा केली, बाबा लग्नात पत्रिकेत नावे बाबा तुम्ही आलं पाहिजे. अरे बाबा लोकांना लग्नात बोलून करता काय, आमचा काय उपयोग आहे तिथे मला सांगा. तुम्ही सगळे नटून थटून येणार, आम्हाला तिथे बोलून आमची अडचण होते. वर बसली तरी अडचण, खाली बसली तरी अडचण, तुमच्याकडे बघावं तरी अडचण, नाही बघावं तरी अडचण. मग तुम्ही बरं वरबाप आणि वरमाई वेगळ्याच विचारात असतात. आता ती त्यांच्याकडे पै पाहुणे बाकी सगळ्या गोष्टी. मी तर आवर्जून सांगतो की तुमच्या घरात लग्नाचा कार्यक्रम असेल, इकडे देवाला विडा ठेवतो आम्ही, एक गाठी स्मरण करतो. आम्हाला तिथे म्हणजे बोलून करणार काय. दुःखद प्रसंग घडला, तिथून अभिष्ट चिंतन करतील, आशीर्वाद देतील. उलट आपलं दुःख दूर होण्यासाठी ते देवाकडे प्रार्थना करतील. पण आपण काय अपेक्षा करतो, बाबा आमच्याकडे दुःख झालं, तुम्ही आले पाहिजे, आम्हाला शाल टाकली पाहिजे. आणि याच्यापेक्षा शास्त्र भाष्यामध्ये एक न्याय असा येतो, परीस दिदल्याचा तोष नाही मा लोहे दिदल्याचा होत असे. बाबांनी आशीर्वाद दिला त्याची किंमत नाही आपल्याला, पण बाबांनी आम्हाला शाल टाकली का. आणि आम्ही पण इतकी खाली घसरत चाललोय, आमच्या लक्षात यायला तयार नाही. एका मंगल कार्यालयाचं उद्घाटन होतं, एक अन्य साधक आलेले तरडगावच्या जवळ, आदरणीय आचार्य श्री गुरुजींच्या समेत आम्ही गेलेलो. आता ते एक हे असतं, मग त्यांना भेटण्यासाठी नारळ वगैरे सगळं, मग त्यांना शाल, त्या पत्नीला कपडे वगैरे सगळं. आता हे सगळं आलेलं आणि तिथे अनेक संन्यासी आलेले. फार सुंदर बोलले, 2च मिनिटाचं बोलले. ते म्हणाले 12 वर्ष मी हिमालयामध्ये तपश्चर्या केली. या तपश्चर्याचं 1 दिवसाचं पुण्य मी यजमानांना दान करतो आणि त्यांच्या जगण्याला पावित्र्यता येण्यासाठी हे 2.5 रुपयाची श्रीमद भगवद्गीता त्यांना भेट देतो. 2च वाक्य बोलले, ते मार्गस्थ झाले. मी विचार करू लागलो. आणि खरं तर संन्यास माणसांनी याचा विचार करायला पाहिजे की आपण किती खाली चाललो आहोत. कोणाच्या घरी बारसा असेल तर आम्ही कपडे घेऊन जायचे का त्यांच्यासाठी. आम्ही संन्यासी आहोत ना. संन्यास धर्म आणि ग्रस्त धर्मातला फरक समजलाच पाहिजे आपल्याला. तुमच्या अपेक्षा चुकल्या की आमची सुद्धा पाय घसरायला वेळ लागत नाही. लक्षात ठेवा. म्हणून नेहमी साधकांसाठी वेगळ्या प्रकारची धारणा ठेवा. तुम्ही संन्यासी आहात, तुम्ही आमच्यासाठी बाबा अभिष्ट चिंतन करा. श्रीमद स्मृतीस्थळामध्ये असा एक श्लोक येतो, या ठिकाणी सर्व संत साधक आहेत, त्यांनी तिथून केलेलं अभिष्ट चिंतन सुद्धा सगळ्या गावासाठी संरक्षण करणार आहे. लोकांसाठी अभिष्ट चिंतन करण्याची किती महत्वाची जबाबदारी संत मंडळी घेतात, ही केवढी मोठी ताकद आहे, हा विचार झाला पाहिजे. म्हणून ग्रस्त धर्म आणि संन्यास धर्म याच्यामधला फरक कळला पाहिजे. धर्म म्हणजे कशा पद्धतीने जगावं याची धारणा आपल्याकडे असली पाहिजे. मग उत्कृष्ट प्रकारचा ग्रस्त धर्म कसा आचरावा, अनेक ठिकाणी श्रीमद भगवद्गीतेमध्ये वेगवेगळे श्लोक आलेले आहेत. अर्जुन गोपालकृष्णाला विचारतो, गोपालकृष्ण महाराज मला प्रपंचामध्ये सुख कसं मिळेल ते सांग. सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभुत्र सांगतात, संसारामध्ये दुःख रूपता आहे, पाप मूळता आणि अनित्यता, 3 दोष आहेत. तुम्ही कधी वाहणाऱ्या नदीच्या पाण्यामध्ये जर उभे राहिला असेल, शेवाळलेला दगड असतो, पाय देऊन उभे राहा,
तुमचे पाय स्थिर नाही राहणार, सारखा घसरण्याचा प्रयत्न होईल, कारण तिथे शेवाळ आहे. प्रपंचाची जागा अशी शेवाळासारखी आहे. तिथे क्षणाक्षणाला गोष्टी बदलणार आहेत. दुःखरूपता जन्माला येते, पापरूपता, अनित्यता क्षणाक्षणाला पावलोपावली ठरलेलीच आहे. आज मुलगा आहे, उद्या तो बाप होणार आहे, परवा दिवशी आजोबा होईल, आज सून आहे, उद्या सासू होणार आहे, परवा दिवशी निवृत्त. क्षणाक्षणाला आपण पुढे चाललोय. जीवनाच्या प्रवासाला आपल्याला कुठल्याही प्रकारची स्थिरता नाही, आपण पुढे चाललेलो आहोत. मग हे सर्व पाहत असताना, अनुभवत असताना इथे सुख कसं मिळेल? मिळणार नाही. पण अर्जुनाने प्रश्न विचारला, गोपालकृष्णाने फार सुंदर उत्तर दिला. आणि हे सांगत असताना गोपालकृष्ण महाराज अर्जुनाला असं सांगतात की या पद्धतीने जो अनुभव घेत असतो प्रपंचामध्ये, तो शक्नोती हैवय सोडून प्राक शरीर विमोक्षणात काम क्रोधोद्भवम वेगम सयुक्त म्हणजे सुखी नर. तुला जर सुखी व्हायचं ना अर्जुना, तर एक काम कर. शक्नोती शक्यता आहे, प्रपंचामध्ये सुख नाही पण असण्याची काहीतरी शक्यता आहे. धुसर असतं की नाही, धुकं आहे, थंडीचे दिवस आहे, धुक्यामध्ये आपल्याला आमचं दिसत नाही, हे धुसर चित्र आहे. प्रपंचामध्ये सुख नाहीच, पण तरी जर शोधायचं असले तर थोडी फार शक्यता आहेच आहे. एक उदाहरण फार सुंदर आहे, कथाचं स्वरूप आहे. पहा, तुमच्या लक्षात असेल, एकदा एक माणूस होता, जंगलातून चाललेला, चालता चालता त्याच्या पाठीमागे वाघ लागला, धावायला लागला, पळायला लागला, पाठीमागे वाघ लागलेला. आता पळता पळता पुढे एखाद्या झाडाच्या फांदीला हात पकडावा असा विचार करताना तो एका खोल खड्ड्यामध्ये पडतो. आता खोल खड्ड्यामध्ये पडताना खोल खाली चाललेलं आहे, तेवढ्यात त्याच्या हाताला एक मुळी लागते आणि ती मुळी तो पकडतो. खाली विहीर आहे, त्याच्या लक्षात आला अंधार आहे, वरून वाघ उभा आहे. तो वाघ जिभल्या चाटतोय, कधी मला याला गिळंकृत करता येईल. त्या वाघाच्या जिभेचे थेंब त्याच्या अंगावर खाली पडतायत, त्याच्या लक्षात आलं. आणि खाली पाणी आहे, पाण्यातून आता मगर त्याचा पाय पकडायचा प्रयत्न करते. वरून वाघ आहे, खाली मगर आहे. जी मुळी पकडली की नाही तेवढ्यात ते झाड हल्लं, विहिरीतलं झाड होतं, कडेला असलेलं हल्लं. हलता क्षणी तिथे काही मधमाशाचं एक पोळं होतं, त्या माशा सुद्धा उठल्या आणि त्या माशा त्याला टचटचा चावायला लागल्या. हात सोडावा तर खाली मगर आहे, वरती जाण्याचा प्रयत्न करावा तर वर वाघ आहे. पण एवढ्या गोष्टीमध्ये एकच गोष्ट झाली की त्या मधमाशाच्या पोळ्यातल्या त्या माशा तर उडाल्या, त्याचं क्षणाक्षणाला चावत होत्या, अंगाला सगळीकडे चावत होत्या, हाकलता, त्या माशांना हाकलता येत नव्हतं. त्या पोळ्यातील मधाचा एक थेंब त्याच्या नाकापर्यंत आला. हल्ल्यामुळे थेंब गळतो की नाही त्या मधाचा, तेवढ्याही गोष्टी तो जीभ बाहेर काढून त्या मधाची चव घेण्याचा प्रयत्न करायला लागला. अध्यात्मात कथा आलेली आहे. प्रपंचातल्या माणसाची अवस्था अशीच आहे. वडवे काळू बैसला असे, आधा गिळीला असे, आधा गिळावा असे स्वामी सांगतात. परी तो काय म्हणतो, जाय इंद्रिया हे सुख तुझं नाही, तेवढ्याच गोष्टीमध्ये सुख मानतो की मधाचा तर एकच थेंब आहे, त्या थेंबामध्ये सुद्धा आनंद घेण्याचा प्रयत्न करतो. आपली अवस्था आहे. श्रीकृष्ण भगवंत हेच सांगतात, शक्नोती हैवय सोडून प्राक शरीर विमोक्षणात काम क्रोधोद्भवम वेगम सयुक्त सुखी नर. तुला जर सुखी व्हायचं असेल प्रपंचामध्ये, गृहस्थाश्रमात, तर पहिलं एक काम कर, काम क्रोधोद्भवम वेगम. या दोन गोष्टी, काम आणि क्रोध. काम म्हणजे अभिलाष, प्रत्येक गोष्ट मला हवी आहे, दुसऱ्याची प्रत्येक गोष्ट मला हवी आहे, याला कामोभिलाष असं म्हणतात. आणि क्रोध म्हणजे क्रूर भाव संचरून दुसऱ्याचं ओकटं करण्याची इच्छा निर्माण होते. कधी कधी ती मनातल्या मनात असते, कधी कधी शब्दामध्ये व्यक्त होते, कधी शब्दात नाही पण कृतीमध्ये व्यक्त. सहज आपण बोटं मोडतो की नाही, कधी प्रेमाने. आता पूर्वी काही बाया वापरायचं, प्रेमाने पण बोटं मोडायची. बोटं मोडण्याच्या पद्धती बदलल्या, माणसं द्वेष करू लागली, मत्सर करू लागले. जर कामाला आणि क्रोधाला जर तुला आवरता आलं तरच तू सुखी होशील, अन्यथा तू सुखी होऊ शकत नाही. कारण श्रीकृष्ण भगवंत अर्जुनाला सांगतात, मी तुला रहस्य सांगतोय, गुह्यात गुह्य. हे श्रीमद भगवत गीतेचा एक एक श्लोक असा आहे, तो अतिशय गुह्य आहे, पण तो गुह्य आपल्याला जगण्याला दिशा देऊन जातो. काम आणि क्रोध या दोन्ही गोष्टीला आपल्याला आवरून घेता आलं पाहिजे. श्रीमद भगवत गीतेमध्ये जे कर्मयोग असा आहे की जो आपल्याला क्रिया करायला प्रवृत्त करतो. कर्मराहाटीमध्ये आपण सर्वजण आहात, ग्रस्ताश्रमी आहात. कर्म एक गोष्ट अशी आहे, नाही कश्चित क्षणमपि जातु तिष्ठत्य कर्म क्रोध. असा कुठला क्षण नाही की आपण कर्म केल्याशिवाय राहत नाही. झोपताना आपले कर्म सुरूच आहे, झोपलो तरी आपल्याला स्वप्न पडतंय, तेही आपलं कर्मच आहे, लक्षात ठेवा.
मानसिक कर्म आपले सुरूच आहेत, शरीर आपलं वेगवेगळ्या प्रकारचे कर्म सुरूच आहेत. मग हे सर्व जर कर्म आपल्याला करायचे तर हे कर्म आपल्याला बंधनकारक ठरतात, ही गोष्ट विसरू नका. तुम्ही घरी जेव्हा चपात्या लाटताय, हिंसा होतेच आहे, तिथे कर्मबंधनाची निष्पत्ती होत चालली, लक्षात ठेवा. केलेल्या प्रत्येक कामात दान देता हात हात हलविता हिंसा आणि दुःख आहे, शास्त्रकार सांगतात. पूर्वी आताही जैन लोक ते तोंडाला वस्त्र बांधून श्वासोश्वास घेतात. श्वास घेताना सुद्धा हिंसा आहे, सोडताना सुद्धा हिंसा आहे. मग अशी हिंसा जर चुकवायची असेल तर काय करावं लागेल? आपल्याला सजग व्हावं लागेल. श्रीकृष्ण भगवंत हे सांगतात, कर्म केल्याशिवाय शरीर यात्रा चालणार नाही. मग शरीर यात्रा चालवायची तर कर्म करावं लागेल. मग कर्माचे प्राधान्यानं 3 प्रकार शास्त्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. एक कर्म, एक अकर्म आणि तिसरं आहे ते विकर्म. तत्वज्ञानाची भाषा फार अवघड आहे, मी तिकडे जाणार नाही, मी तुम्हाला सुलभ करून सांगण्याचा प्रयत्न करतोय. कर्म म्हणजे अशा प्रकारचं एक काम आहे की जे आपण सर्वजण करत असतो. सहज कर्म आहे. आपल्याला रात्री झोपावं लागेल, सकाळी उठावं लागेल, शरीराची स्वच्छता बाळगावी लागेल, घराची स्वच्छता आहे, कुटुंबाची उदरनिर्वाहासाठी साधन करणे, हे सगळं कर्मामध्ये येणार आहे. कर्म. एक आहे अकर्म, जे करायचं नाही त्याला निषिद्ध कर्म असं म्हणतात. हे निषिद्ध कर्मही आपण करतो. तुम्ही चांगले कर्म करा अथवा वाईट कर्म करावा, पण कर्मानुबंधीन मनुष्य लोके, आपण कर्माने बांधलेलो आहोत. तुम्ही कधी विचार केला, तुम्हाला अजून इतिहासातला एक संदर्भ सांगतो मी. स्वामी सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू उत्तरापंथी निघून गेल्यानंतर मानव पंथातले अनेक आचार्य पुढे तयार झाले. अगदी 19व्या शतकामध्ये पंजाबी आचार्य श्री विद्वांस बाबा म्हणून होते. ते चातुर्मासाच्या निमित्तानं पुण्यामध्ये आले. पुण्यामध्ये त्यांचं वास्तव्य होतं. त्यांच्या भेटीसाठी लोकमान्य टिळक गेले, जेव्हा त्यांनी गीता रहस्य ग्रंथ लिहिलेला होता. केसरीमध्ये याची बातमी झालेली आहे. मग भेटायला गेले. मानव पंथाचे कोणतरी मोठे साधक आले म्हणून भेटायला गेले. विचार सुरू झाला, चर्चा संवाद. आणि मग त्यांच्या लक्षात आलं, एक एक प्रश्न ते विचारायचे, ते संत साधक त्याला उत्तर द्यायचे. शेवटी त्यांनी त्या विद्वांस महानुभावांनी त्या गीता रहस्य लिहिणाऱ्या लोकमान्य टिळकांना प्रश्न विचारला. म्हणाले, माझं एक साधी जिज्ञासा आहे तुमच्याकडे, तुम्ही गीता म्हणजे रहस्य ग्रंथ लिहिला, खूप चांगलं तुमचं आकलन आहे, गीतेबद्दलचा व्यासंग चांगला आहे, ठीक आहे सगळं, पण तुम्हाला अमक्याच कुटुंबात जन्म का मिळाला, यांना सामान्य कुटुंबात का मिळाला, यांना वेगळ्या जातीत का मिळाला, यांना कनिष्ठ वर्गात का मिळाला, याचं तुमच्याकडे काय उत्तर आहे? तुम्ही कर्मवादाचा आग्रह हरकत नाही, पण हे असं काय? त्यांना उत्तर नाही देता आलं. ते म्हटले की मला याचं उत्तर नाही देता येत. म्हणाले आपण सांगा. आणि मग विद्वांस महानुभावांनी त्यांची शंका दूर केली आणि ते करताना सांगितलं, पूर्व संस्काराचे कर्म असे आहेत की ते तुम्हाला इथे घेऊन आलेत. लक्षात घ्या, तुमचा जन्म रिसोड गावामध्येच का झाला? उपदेशी कुटुंबात का झाला? काही म्हणजे महिला अन्य कुटुंबात जन्माला आल्या, तिकडून विवाहित होऊन उपदेशी कुटुंबातच कशा आल्या? बरं आल्या तर याच गावात कशा आल्या? बरं आल्या तर आल्या, बरोबर आजच्या कार्यक्रमाला कशा पोहोचल्या, बाकीच्या का नाही पोहोचल्या? पूर्व संस्काराच्या या गोष्टी आहेत, लक्षात ठेवा. म्हणून ते सगळे भाग्यवान आहेत की पूर्व संस्कार आणि परमेश्वराच्या सानिध्यामध्ये येतात. ही फार मोठी गोष्ट आहे. मग जर पूर्व संस्काराने आपल्याला जी साधन मिळालं त्याचा आपण वापर काय करतो? कर्म, सहज कर्म, अकर्म जे निषिद्ध रूप कर्म आहे, आणि तिसरं कर्म आहे त्याला विशेष कर्म असं म्हणतात. परमेश्वरासाठी समर्पित होऊन जे विहित आपण जे कर्म करतो. तुम्ही सकाळी उठल्यानंतर देवपूजा वंदनाचा विधी करता, तुम्ही सकाळी उठल्यानंतर पारण विधी करता, स्मरण विधी करता, सेवा करता, इथे आल्यानंतर देवपूजा आरतीमध्ये बाकीच्या विधीमध्ये सहभागी होता, घरी कोणी साधक आले त्यांना भिक्षा तुम्ही वाढता, हे विहित कर्म आहे, ईश्वर विहित कर्म आहेत हे सगळी. मग या ईश्वर विहित कर्माचं आपल्याला बंधन लागत नाही. उदाहरण देतो, तुमच्या पटकन लक्षात येईल. तुम्ही सर्व शेतकरी कुटुंबातली मंडळी आहात. आता शाळूचे दिवस आहेत, पेरण्याच्या वेळ येते. गहू असेल किंवा ज्वारी असेल, पेरताना आपण उत्तम बीज निवडतो, चांगली दाणेदार धान्य आपल्याला निवडून पेरायचं आहे. पण ती ज्वारी तुम्ही भाजली आणि मग पेरायला घेऊन गेले, आता ती उगवेल का? आता नाही उगवणार. उगवण्याची जी क्षमता आहे ना ती त्याची संपलेली आहे. ईश्वर समर्पित केलेले कर्म आपल्याला बंधनकारक ठरत नाहीत, लक्षात ठेवा. म्हणून तुम्ही करत असलेले स्मरण, देवपूजा वंदनाचा विधी, भजन असेल, पूजन असेल, सेवा असेल, सन्निधान असेल, हे सगळं जे जे आपण ईश्वरपैकीचा विधी करतो ना, ही कर्म आपल्याला बंधनकारक ठरत नाहीत. पण याच्यामुळे काय होतं? आपली योग्यता आणि अधिकार तयार होतो, आपली पात्रता तयार होते. जसं एखाद्या वकिलाचं शिक्षण घेणारी एखादी मुलगी असेल अथवा मुलगा असेल किंवा डॉक्टर किंवा इंजिनियर कुठल्याही क्षेत्राचे असेल, एखादा वकील जेव्हा शिक्षण घेतो त्याला सनद मिळाली,
आता त्याने प्रॅक्टिस सुरू केली. दुर्दैवानं तो कुठल्या तरी एखाद्या चुकीच्या गोष्टीमध्ये सापडला, त्याची सनद रद्द केली. प्रॅक्टिस करू शकत नाही. पण त्याच्याकडे असलेल्या वकिलाचं किंवा कायद्याचं ज्ञान त्याच्याकडे ते काढून घेतलं का? ते नाही काढून घेतलं गेलं. लक्षात ठेवा. तसं ईश्वर विहित जे आपण कर्म करतो त्याच्यामुळे आपली पात्रता तयार होते. कार्यक्रमासाठी तुम्ही योगदान दिलं, 2,000-2,000 रुपये वर्गणी असेल, दुसरी काही असेल, सेवा असेल, इथे आली बरीच मंडळी ती सेवा करताना आपल्याला दिसते. आलेल्या साधकांसाठी आपण पाणी देतो. फार महत्वाची सेवा असते पंक्तीमध्ये वाढण्याची, पण फार याच्याकडे आपल्या गांभीर्यानं आपण याच्याकडे दुर्लक्ष करतो. हे प्रत्येकाला असं वाटतं की पंक्तीत मी बसावं आणि दुसऱ्याने वाढावं. हे मी सर्वसाधारण तरुण मंडळीकडून ही अपेक्षा नेहमी करतो. दुसऱ्या पंक्तीला जरूर प्रसाद घ्या, पण पहिल्या पंक्तीला मी वाढण्याची सेवा करेल. पदार्थ इथलेच आहेत. आपण फक्त काय काम केलं? 2 हात आहेत, त्यांनी वाढण्याचं काम केलं. पण ती काम नाही, ती सेवा सुरू झाली. पंक्तीमध्ये पैसे देऊन आलेले वाढपी असतील तर त्यांचं ते कर्म आहे. तुम्ही जी वाढता ती सेवा आहे. याचा मोबदला तुम्हाला मिळणार नाही, पण याची सेवा आहे. गोपालकृष्ण महाराज राजसू यज्ञामध्ये पदार्थ वाढत होते की नाही? ती सेवा आहे. लक्षात ठेवा. तिथे मोबदल्याची अपेक्षा नाही. तिथे आपला अधिकार तयार होतो, तिथे आपली योग्यता तयार होते, पात्रता तयार होते. हे तयार होणं याला म्हणतात विशेष कर्म, याला म्हणतात विहित कर्म. आणि ईश्वर समर्पण भावनेनं आपण हे करत असतो. अजून एक गोष्ट तुम्हाला मी या संदर्भामध्ये सांगतो. आता मुद्दा तुमच्या लक्षात आला असेल. कर्म आपल्याला बंधनकारक ठरतात. ते सकाम कर्म असतील अथवा निषिद्धरूप कर्म असतील, हे आपल्यासाठी बंधनरूप ठरणार आहे. मागे कर्म उत्तम केले, आता आपण इथं जन्माला आलो. मागची इन्व्हेस्टमेंट चांगली आहे, आता डिव्हिडंड चांगला मिळतो. आता तुम्ही गुंतवणूक काय करता याच्यावर तुमची पुढील चाल अवलंबून आहे. लक्षात ठेवा. तुम्ही या भ्रमामध्ये राहू नका. चार्वाक नावाचा एक तत्ववेत्ता होता भारतीय दर्शनशास्त्रामध्ये, त्याने एक अशी मांडणी केली. म्हणाले कर्ज काढा, आता शासनाच्या भाषेत बुडवा. इतकं सोपं नाही आहे. कर्जमाफीचा विचार तुम्ही शास्त्रामध्ये आलेला आहे. शास्त्र असं सांगतं, तुम्ही घेतलेला 1 रुपयाचं कर्ज दुसऱ्याच्या दारामध्ये बैल होऊन फेडावं लागतं. या भ्रमात राहू नका. शासन माफ करेल, ते शासनाचा विषय, तो आपला नाही. पण आपल्याला तो या पद्धतीने कर्म भोगावं लागतं. तुम्हाला कितीतरी उदाहरण मी असे देईन. पांचाळेश्वरला जे महादाईचा भिक्षेला निघाली होती आणि जात असताना तिथल्या जे का असं म्हणजे उताराने एक हेला, त्याच्या पाठीवर पाण्याची पखाल होती. दुपारची वेळ झालेली, उन्हाची वेळ. त्या पखालीमध्ये पाणी भरलेलं, तोंडाला फेस येत होता. तो मालक पाठीमागून हाकत होता. तो हेला वर चढ चढण्याचा प्रयत्न करत होता. तोंडाला फेस आहे. महादाईचा भिक्षे परत येताना हातामध्ये झोळी आहे आणि ती पटकन स्वतःशी बोलताना स्मृतीस्थळात संदर्भ येतो. ती अशी म्हणते, एका साधकाची तांब्याभर पाणी देता शिका, मा तुझे हेलियाचे जन्म चुकले असते. एका साधकाला एक तांब्याभर पाणी दिलं असताना हेल्याचे जन्म चुकले असते. तू ते दिले नाहीस, आज तुला हेल्याच्या जन्माला जावं लागलं. मी तुम्हाला उदाहरण बनवून यासाठी दिलं. तुम्ही काय सेवा करता याच्यावर मूल्य अवलंबून आहे. आता संधी चांगली मिळालेली आहे, आपल्याला प्लॅटफॉर्म चांगला आहे, तुम्ही त्याचा उपयोग काय करता ही गोष्ट महत्वाची. तुम्हाला इथे ईश्वरविहित कर्मासाठी संधी उपलब्ध आहे की नाही? मला सांगा, कार्यक्रम नसतं तर बाबा आपापल्या आश्रमामध्ये असते, मी तिकडेच असतो, हे आपापल्या आश्रमामध्ये राहिले असते, आपापली साधना करत राहिले असते. तुमच्यासाठी काम कोणी केलं असतं? तुम्हाला ही संधी मिळाली असती का? सेवेला संधी मिळाली असती का? ही उलट आपल्यासाठी वाहत आलेली गंगा आहे आपल्या दारी. आपल्याला स्वतःला शुद्ध होता आलं पाहिजे. म्हणून ईश्वर विहित कर्म आपल्याला वाढवायचे आहे. सकाम कर्म नको, निषिद्ध रूप कर्म नको. कर्म कोणते वाढवायचे? ईश्वर विहित कर्म, ज्याच्यामध्ये भजन असेल, पूजन असेल, सेवा असेल, दास्य असेल, सन्निधान असेल. श्रीमद भगवद्गीतेमध्ये गोपालकृष्ण अर्जुनाला सांगतात, यत् करोसी यदश्नासी यज्जुहोसी ददास्यत् यत् तपस्यसि कौंतेय तत्कुरुष्व मदर्पण. अर्जुना लक्षात ठेव, यत् करोसी, तू जे करतो ते मला अर्पण कर. तुम्ही जर कृषी कर्म करताय ना, कृषी कर्म आपल्याला समर्पित करताय. तुम्हाला उदाहरण देऊन सांगतो मी. स्मृतीस्थळामध्ये उदाहरण येत आहे, फार सुंदर उदाहरण आहेत. तुम्ही जेव्हा एखादं धान्य पेरायला निघाले की नाही, त्यातले 4 दाणे मुठभर आणून देवाजवळ समर्पित करा आणि प्रार्थना करा, हे प्रभू, हे शरीर तू दिलं, ही शेती तू मला दिली, म्हणून मी ती कसण्याचं काम करतोय. हे तू दिलेलं आहेस, हे माझं नाही आहे. यस्य नाहम कृतो भाव. जर अहंकार आला, कर्तृत्वाची भावना स्वतःकडे घेतली की काम बिघडलं. करता तूच आहेस, मी फक्त ती सेवा करतो आहे. ते 4 दाणे मी तिथे विडासोबत अर्पण केले आणि त्यातले 2 दाणे मी माझ्या पेरण्याच्या धान्यामध्ये टाकले आणि ते धान्य मी पेरलं. तुमचं धान्य उत्तम प्रकारे उगवल्याशिवाय राहणार नाही. हे काय?
हे तुम्ही विहित केलेलं कर्म आहे. स्वतःचा अधिकार काढून घेतला आणि ती सत्ता कोणाला दिली? परमेश्वराला दिली, की मग त्याचं बंधन आपल्याला लागणार आहे. ईश्वर समर्पित भावनेनं काम करा. हे प्रभू, प्रपंच तू दिला, हे शरीर तू दिलं, म्हणून मी जगण्याचं काम करतोय. या सगळ्या गोष्टी तू दिल्यात म्हटलं की आपलं काम सुरक्षित झालं. ईश्वर समर्पित भावने. तुम्ही वारकरी संप्रदायाचा अभ्यास करा. तिथला प्रत्येक संत जी सेवा करतो, कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी, सावता महाराजांचा संदर्भ याच्याशी. मग ती प्रत्येक सेवा करणारी सगळी माणसं समर्पणशीलतेनं काम करतात आणि ते समर्पणशीलतेनं केलेलं काम ईश्वरापर्यंत पोहोचतं. मग त्याचं कर्मबंधन आपल्याला लागत नाही. मग कर्मबंधन लागत नाही तर आपण शुद्ध होतो. शुद्ध झाला की आपला उद्धार व्हायला सुरुवात होते. मग श्रीमद भगवद्गीतेमध्ये उद्धरेत आत्मनात्मानम आत्मानम अवसादयेत, आपला उद्धार होऊ शकतो. पहिला मुद्दा लक्षात आला तुमच्या. कर्म करायचेत, पण ईश्वर विहित कर्म करायचेत आणि ते समर्पित भावनेनं करायचेत. आता कर्म करताना आपल्याला सजग व्हायचं. मी तुम्हाला गृहस्थाश्रम धर्म सांगतोय, लक्षात ठेवा. कारण अर्जुन सुद्धा गृहस्थ आहे, म्हणून त्याला लढायला सांगितलं. मला फार आनंद वाटला. आमच्या तिवाटणे परिवाराने जो रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा म्हणून जो कामकाज सेवा सुरू केली, सेवा आहे, हा व्यवसाय नाही. आणि त्याच्यामध्ये छान इथे एक वाक्य आहे पहा, कर्करोग आहे म्हणून रडायचं नाही, लढायचं आहे. संघर्ष करायचा आहे आपल्याला. समस्या कुणाकडे नाहीत मला सांगा. जीव हा मुळातच स्वतः निरानंद आहे आणि आपल्या पुढे समस्या येणारच आहेत. श्वासागणिक आपल्याकडे समस्या आहेत. मग त्या समस्येला घाबरून जर आपण अर्जुनासारखं पळायला लागलो तर काय होणार? आपल्याकडे संघर्ष नाही निर्माण होणार, यशस्वीता नाही निर्माण होणार. यशस्वीता निर्माण करण्यासाठी आपल्याला लढावं लागेल, संघर्ष करावा लागेल. मग संघर्ष करायचं, ताकद मिळवायची, पण हे मिळवण्यासाठी आपल्याला उभं राहावं लागेल, पायात बळ लागेल आणि डोक्यामध्ये विचार असावे लागतील. पाय चालण्याचं काम करतात, डोकं चालायचं काम नाही करणार. पण कोणत्या रस्त्याने चालायचं हे काम कोण सांगेल? आपला मेंदू सांगेल, आपला विचार सांगेल. लक्षात ठेवा. अध्यात्म आपल्याला जगण्याची दिशा सांगतं. गीता हे काम करत आहे. गीता ग्रंथ आपल्याला जगण्याची दिशा दाखवते. संघर्ष करायचा आहे तुम्हाला. समस्येला घाबरून जायचं नाही, समस्या सोडविण्यासाठी आता उभं राहायचं, संघर्ष करायचा, लढायचा. पण याच्यासाठी आपल्याला विवेक असला पाहिजे. श्रीमद भगवद्गीतेमध्ये अनेक विस्तार आहे. 16व्या अध्यायामध्ये दैवासुर संपद विभाग योग आहे. 16व्या अध्यायामध्ये क्रमच असा आहे पहा. अर्जुन विषाद योग. पहिल्यांदा अर्जुनाला विषाद निर्माण झाला म्हणून गीता ग्रंथाचं निरूपण. विषाद म्हणजे दुःख. लक्षात ठेवा. दुःख निर्माण होतं की नाही पहा. मुलगी सासरी चालल्यानंतर आई वडिलांना दुःख होतच की नाही? स्वाभाविक आहे दुःख होणं. पण त्या दुःखामुळे जर तुम्ही तिला जाऊच नाही दिलं तर, दुःखामुळे तू जर गेलीच नाही, ती जर गेली नाही तर प्रपंच होईल का? माहेरी राहून प्रपंच होत नाही. सासरी जावं लागतं, काही ना काही त्याग करावा लागतो. आमच्याकडे त्यागाचाच विचार सांगितला जातो. त्यागाशिवाय काहीच गोष्टी शक्य होत नाही. त्याग तर करावाच लागतो. अर्जुनाला अगोदर विषाद, मग सांख्ययोग, मग कर्मयोग, मग कर्मसन्यास योग, मग आत्मसंयम योग, मग त्याच्यानंतर ज्ञानविज्ञान योग, अक्षर ब्रह्मयोग, मग राजविद्या राजगुह्य योग, मग विभूती योग, मग विश्वरूप दर्शन योग, मग भक्ती योग, मग क्षेत्रज्ञ योग, मग गुणत्रय विभाग योग, मग 15वा अध्याय येतो पुरुषोत्तम विभाग योग आणि 16वा अध्याय येतो दैवासुर संपद विभाग योग. गीतेच्या 16व्या अध्यायामध्ये पहिल्या 3 श्लोकामध्ये दैवी संपदा सांगितली. आपल्याला जगण्यासाठी जे जीवन मूल्य आहे 16व्या अध्यायाच्या पहिल्या 3 श्लोकात आहे. अभयम, सत्व, संशुद्धी, ज्ञान, योग, व्यवस्थिती पहिल्या 3 श्लोकामध्ये. आणि 4थ्या श्लोकामध्ये आसुरी संपदा सांगितलेली आहे. 2 रस्ते सांगितले. या रस्त्याने तुम्ही इकडे मसूरला पोहोचणार आणि या रस्त्याने तुम्ही खिंडीमध्ये, कुठली खिंडी आहे ती? शामगावची खिंड. पूर्वी तिकडे काही दरोडे वगैरे पडायचे, आता भाग सुधारलेला आहे. आता मगाशी साहेबांनी सांगितलं तसं. ओके. तर तिकडे गेलं तर अशा पद्धतीने त्या रस्त्यावर पडावशी. स्वामींनी दृष्टांत असं सांगितलं, या वाटा जाशी तरी नगरापुरा पाटणावर पडावशी, या वाटा जाशी तरी चोरे नागवी जशी का वागे काही जशी. आपण ठरवायचंय आपल्याला कुठल्या रस्त्याला जायचं. या दिशेने गेलं तर नगराला पोहोचणार आणि त्या दिशेने गेलं तर आपण दुःखावर पडावणार. आपल्याला ठरवावं लागेल. दैवी संपदेच्या रस्त्याने गेला तर मोक्षाला पोहोचतील आणि आसुरी संपदेच्या रस्त्याने गेला तर मात्र घोरात घोरे नरके पचंती, नरकाच्या याच्यामध्ये तुला नरक भोगावे लागतील. पण जर मला येऊन प्राप्त झाला, माझ्यासारखं जर वागला तर काय होईल? मामुपेत्य तू कौंतेय पुनर्जन्म न विद्यते, तुला पुन्हा जन्माला यावंच लागणार नाही. गीता ग्रंथाच्या संदर्भात एक ओळ फार सुंदर आहे. भगवत पदा प्राप्ती जाया रचिला गीतार्थ पार्थ सोपान. भगवद्गीतेने अर्जुनासाठी गीतेची पायरी तयार केली. सोपान म्हणजे पायरी. लक्षात ठेवा. पायरीने आपण पुढच्या इमारतीपर्यंत पोहोचू शकतो. पायरी महत्वाची. आपण म्हणतो माणसाने पायरी स्वतःची पायरी समजली पाहिजे.
पायरी समजली नाही तर अपघात होण्याची शक्यता असते. आणि अर्जुनासाठी गीतेने पायरी तयार केली. पण हे करत असताना यावरी रिगेल जरी एका म्हणजे कवीचं हे विधान आहे, काव्य आहे, त्या पायरीवर जर तुम्ही गेलात तर यावरी रिगेल जरी जो मातृस्तनीचे पुन्हा नसोपान. पहिल्यांदा सोपान सांगितलंय, पायरी सांगितली, आणि दुसऱ्या ओळीत सांगितलंय मातृस्तनीचे. मातृ म्हणजे माता. मातेचं दुग्ध पान करण्याचा पुढे नसोपान असा योग येणार नाही. आता मातेचं दूध जर प्यायचं नाही, अर्थात काय झालं, पुन्हा जन्माला यायचं नाही. जर पुढे कधीच जन्माला जर यायचं नसेल तर आपल्याला परमेश्वराने सांगितलेल्या विहित विधीचा आचार करावा लागेल. गीता आपल्याला त्या दिशेने घेऊन जाते, जगण्याची दिशा आपल्याला देते, जगण्याचं बळ आपल्याला देते. अर्जुन जेव्हा उभा राहतो, तुम्ही अर्जुनाचा प्रवास पहा. अर्जुन अगोदर नकारात्मक झाला, म्हणजे श्लोकामध्ये वर्णन येतं, नयोत्स इति गोविंद, गोविंदा मी युद्ध नाही करणार. तोच अर्जुन जेव्हा नष्टो मोह म्हणतो, करिष्ये वचनं तव, 18व्या अध्यायातला श्लोक आहे, शेवटी म्हणतो की आता माझा मोह नष्ट झाला, मी आता तू सांगशील ते करायला तयार आहे. म्हणजे काहीच न करण्याची इच्छा बाळगणारा अर्जुनाचा प्रवास जेव्हा काहीतरी करण्याची इच्छा बाळगतो तेव्हा गीतेचा प्रवास संपलेला आहे. गीता आपल्याला नकारात्मकतेकडून सकारात्मकतेकडे घेऊन येते, लक्षात ठेवा. आणि हे जगण्याचं बळ देणारी त्याची गीता आहे. ही आपल्याला जगण्याला दिशा देते, आपल्याला बळ प्राप्त करून देते, आत्मबल प्राप्त करून देते, आत्मतेज प्राप्त करून देते. श्रीमद भगवद्गीता असा एक ग्रंथ आहे, तुम्हाला माहित असेल, एखाद्या जिवंत पाण्याचा झरा असतो, तुम्ही किती पाणी उपसत राहा, पाणी संपतच नाही, किती पाणी उपसा. तुम्ही कधी म्हणजे पोगरवाडीला गेलात का? पोगरवाडीला आपण त्या मंदिराकडे वर प्रवेश करतो, तिथे खाली एक झरा आहे पहा, तुम्हाला माहिती असेल, ती पाषाणी झरा आहे. मी फार लहानपणापासून आम्हाला फार कुतूहल असायचं, फार जुनं मंदिर होतं, आम्ही पाण्याचे हांडे भरायला तिथे जायचो सुट्टीमध्ये. तिकडे गेल्यानंतर आणि असं वाटायचं पाणी येतं कुठून, समजतच नाही, पाणी संपत नाही. बरं पावसाळ्यात गढूळ पाणी येत नाही, एकदम शुद्ध पाणी, पाण्याची चव कधी बदलत नाही, जिवंत पाण्याचा झरा आहे. किती उपसत राहा, पाणी आहे तेवढंच आहे, कधीच ते पाणी बदललेलं नाही. जिवंत पाण्याचा झरा जसा असतो तशी श्रीमद भगवद्गीता आहे, जिवंत पाण्याचा झरा आहे. 5000 वर्षापासून निर्माण झालेल्या गीतेवरती अनेक भाष्य झाली, अनेक भाषेमध्ये त्याची भाषांतरं झाली, त्याच्यावर टीकाग्रंथ झाले. प्रत्येक धर्म संप्रदायाने या गीतेवरती भाष्य करण्याचा प्रयत्न केला. महानुभाव संप्रदायातील जवळजवळ 72 ते 78 संत साधकांनी याच्यावर वेगवेगळ्या टीका लिहिलेल्या आहेत. तरी सुद्धा नवनवीन अर्थ निर्माण होतात. एखादं नवनीत असतं की नाही, तुमच्या घरी आपण दही लावतो, मग त्याचं ताक तयार होतं, मग घुसळण करतो. जितकं घुसळण अधिक, जितकं मंथन अधिक, तितकं नवनीत अधिक. तुम्ही या तत्वज्ञानाचं आपण चिंतन करतो, मथन करतो, नवनीत प्राप्त होतं. गृहस्थाश्रमासाठी फार महत्वाचा विषय याच्यामध्ये. आपलं काय होतं माहिती आहे, गीतेमध्ये श्लोक कसा आहे, संगात संजायते काम, कामात क्रोधोभिजायते, क्रोधात भवती सम्मोह, सम्मोहात स्मृतिविभ्रम, स्मृतिभ्रंशाद बुद्धिनाशो, बुद्धिनाशात प्रणश्यती. दुसऱ्या अध्यायामध्ये श्लोक आहे, फार सुंदर आहे. संगात संजायते काम, तुम्ही संघ कुणाचा करता याच्यावर तुमचं काम अवलंबून आहे. मी चांगल्या लोकांचा संघ केला, चांगला काम निर्माण होणार. अभ्यासू व्यक्तीच्या सोबत आहे. मी तुम्हाला उदाहरण देऊन सांगतो, आता व्यक्ती म्हणून नाही पण एक तत्व म्हणून. 1994ला मी महाविद्यालयीन शिक्षण घेत होतो आणि त्यावेळेचे मुख्यमंत्री पद्मभूषण शरद पवारजी साहेब होते आणि ते आमच्या लोणंद कॉलेजला भेट द्यायला आलेले. त्यांना एका म्हणजे मुलाखतकाराने प्रश्न विचारला की तुम्हाला सर्व क्षेत्रामध्ये एवढं परिज्ञान कसं प्राप्त झालं. त्यांनी फार सुंदर उदाहरण दिलं. पहिल्याच ओळीमध्ये आम्ही बसलेलो होतो. ते म्हणाले की सगळ्या क्षेत्रातलं माझ्याकडे ज्ञान नाहीये, पण माझे मित्र सगळ्या क्षेत्रातले आहेत. महापरम कम्प्युटर तयार करणारे विजय भटकर माझे मित्र आहेत. शेतावरच्या कविता करणारे नादो महानोर माझे मित्र आहेत. प्रत्येक क्षेत्रातला माणूस माझा मित्र आहे. मग म्हणाले मी काय करतो, मला इथून एक 50 किलोमीटरचा प्रवास करून एखाद्या विज्ञान परिषदेला जायचं आहे, तर माझा विज्ञानाचा माहिती सांगणारा मित्र माझ्यासोबत माझ्या गाडीत आहे, तुम्हाला माहिती सांगतो, हे तंत्रज्ञान असं वापरायचं. मग मी तिथे गेल्यानंतर ते बोलतो. मग इकडे पत्रकार मित्र असेल तुम्हाला, त्या क्षेत्रातली माहिती सांगतो. तुम्ही संघ कुणाचा करता याच्यावर आपली गोष्ट अवलंबून आहे. पहा, जो प्रसाद देवापर्यंत पोहोचला तोच नारळ प्रसाद झाला. राम गणेश यांची कविता फार सुंदर आहे. कवितेचं वर्णन मी सांगणार नाही. मुद्दा असा आहे, एकाच बगीच्यातले एका झाडाची असंख्य गुलाबाची फुलं आहेत. काही फुलं परमेश्वराच्या मूर्तीच्या चरणापर्यंत पोहोचली, काही फुलं एखाद्या तरुणीच्या केसामध्ये सौंदर्य वाढविण्यासाठी पोहोचली. काही फुलांचं इतकं दुर्भाग्य असतं की त्या फुलांना प्रेताला म्हणजे शृंगारण्याचं काम त्यांच्या वाट्याला येतं. एकाच झाडाची फुलं, पण प्रत्येकाचं भाग्य वेगळं वेगळं आहे की लक्षात ठेवा.
म्हणून आपलं भाग्य निवडण्यासाठी आपल्याला कर्म तसं करावं लागतं. संघाचा संजायते काम. तुमचा संघ चांगला असेल, चांगला काम, चांगली इच्छा निर्माण होणार. कामात क्रोधो अभिजायते. कर्ण चांगलाच होता, पण दुर्योधनाच्या संगतीने कर्णाच्या मनामध्ये दुष्प्रवृत्तीची भावना तयार झाली. द्रौपदीच्या वस्त्रहरण करण्याच्या प्रसंगामध्ये कर्ण उपस्थित आहे, लक्षात ठेवा. कर्ण चांगलाच आहे, शूरवीर आहे, प्रश्नच नाही. पण तिथे तो दुर्योधनाच्या बाजूला उभा आहे. पितामह भीष्म चांगलेच आहेत, पण दुर्दैवानं ते दुर्योधनाच्या पक्षात उभे आहेत. आणि जेव्हा पितामह भीष्मांना बाण लागायला लागले की नाही, एक एक बाण शरीरामध्ये घुसत होता, रक्त बाहेर निघत होतं. पितामह खुश होत होते आणि हसून अर्जुनाला सांगत होते, अजून बाण मार. कारण दुर्योधनाच्या चुकीच्या विचारांचं अन्न खाऊन माझ्या म्हणजे शरीरामध्ये अशुद्ध रक्त तयार झालं, ते बाहेर निघून जाऊ दे, मला शुद्ध व्हायचं आहे. चुकीचा संग केला, चुकीचा विचार तयार होतो. संगात संजायते काम, कामात क्रोधो अभिजायते. काम पूर्ण नाही झालं, आपल्याला क्रोध येतो. एखादी वस्तू मला पाहिजे कोणी देत नाही, आपल्याला राग येतो. मग क्रोधात भवती सम्मोह, सम्मोह निर्माण होतो. सम्मोह स्मृतिविभ्रम, आपली स्मृती भ्रंश होऊन जातो. आणि स्मृती भ्रंश झाला की बुद्धिनाश, बुद्धिनाशा प्रणश्यती सर्व संहार होणार. हे जर करायचं नसेल तर आपल्याला ग्रस्त धर्म समजला पाहिजे. ईश्वराचं जे विहित कर्म आहे ते आपल्याला करता आलं पाहिजे. आणि हे करणं हे खऱ्या अर्थानं गृहस्थाश्रम धर्म आचरण्यासारखं आहे. आणि म्हणून याची जाणीव आपल्याकडे असली पाहिजे. छोट्या छोट्या गोष्टींचे संदर्भ तुम्हाला सांगतो. गीता ग्रंथाचं पठण करायला सुरुवात करा. आपण सर्व सुशिक्षित आहोत, तुम्हाला अवघड वाटेल, पण हळूहळू आपण गीता आत्मसात करू शकतो. गीतेचे श्लोक किती आहेत माहिती आहे? 18 अध्याय. श्लोक किती आहेत? 700 श्लोक आहेत. वर्षाचे दिवस किती? 365. एका दिवशी जर 2 श्लोक आपण वाचले की नाही, एका वर्षामध्ये गीतेचं वाचन पूर्ण होतं. गीतेच्या एका श्लोकाच्या एका ओळीमध्ये 17 अक्षर आहेत. अनुष्टुप छंदामध्ये गीता आहे. 17 अक्षर सहज आहे. एक एक तुम्ही पाहा. तुमच्या सगळ्यांचा 15 अध्याय पाठ असेल, कारण ते सातत्यानं आपण म्हणतो, हरकत नाही. संस्कार शिबिरं होतात, 12 अध्याय पाठ करा विद्यार्थ्यांना. आता संस्कृत भाषेच्या उच्चारानं आपले उच्चारशास्त्र सुधारतं, ज्याला प्रोनाऊन्सिएशन म्हणतात. आम्ही महाविद्यालयामध्ये अभ्यास करत असताना आमच्याकडे एक प्राध्यापिका होत्या, त्यांना राष्ट्रपती पुरस्कार मिळाला उच्चारशास्त्राचा. मला फार कौशल्य म्हणजे हे वाटलं, कोणता शब्द कसा उच्चारावा याचं एक शास्त्र आहे. एकदम छोटं उदाहरण सांगतो तुम्हाला. आपण एखादा चिकट पदार्थ, त्याने एखादी वस्तू चिकटवण्याचं काम करतो. काय म्हणतो आपण? चिकटवणे. सोबत काय म्हणतो दुसरा शब्द येतो? चिटकवणे. आता चिटकवणे हा शब्द चुकीचाच आहे. चिटक हा शब्दच नाहीये, पण शब्दभ्रम तयार झाला. चिकट बरोबर आहे, चिकटवणे बरोबर आहे, पण चिटकवणे चूक आहे. चपाती हा मराठी भाषेतला शब्द आहे का इंग्रजी भाषेतला शब्द आहे? जाणतेच सगळे तुम्ही. चपाती मराठीतला शब्द आहे का इंग्रजीतला आहे? अरे इंग्रजीतला शब्द आहे चपाती, मराठी शब्द पोळी असाच आहे. आणि मग पुरणपोळी किंवा साधी पोळी, हो, पण चपाती इंग्रजी शब्द आहे. टेबल काय शब्द आहे? इंग्रजी की नाही? आता टेबलला मराठीतला शब्द सांगा मला. हा, 4 पाई तर पलंगाची होती, ते हिंदी शब्द झाला. टेबल हा काय? मेज. बरोबर, एकदम छान शब्द सांगितला तिने. माझी अशीच एकदा परीक्षा झाली. आम्ही एका संत साधकांना भेटायला गेलो. ते म्हणाले की मेजावर ठेवलेलं वर्तमानपत्र आणा. मला प्रश्नच पडला. रे म्हटलं मेज कळलाच नाही मला. आपण वर्तमानपत्राला पेपर म्हणतो, तर पेपर इंग्रजी शब्द आहे. आपण इतक्या इंग्रजी शब्दांना सरावलेलो आहे. उच्चाराचं एक शास्त्र आहे. मी तुम्हाला उच्चारशास्त्र सांगताना इकडे घेऊन आलो. याचं कारण असं आहे, आपल्याला याचं ज्ञान नाही. हे ज्ञान मिळवण्यासाठी श्रीमद्भगवद्गीतेकडे यावं लागेल. दररोज 2 श्लोक वाचायचे आणि हे वाचन करता करता आपण स्वतःला तयार करू शकतो, सिद्ध करू शकतो. हे करण्यासाठीचा खरं म्हणजे हा सोहळा आहे. हे सगळं करण्याचा पाठीमागचा हेतू आहे, आपल्याला गृहस्थ धर्म समजला पाहिजे. आपण गृहस्थ आहोत, तुम्ही सगळी मंडळी. तर आपल्याला परमेश्वराने जे विहित कर्म सांगितलेलं आहे त्याचा उपयोग करा. तुमचा स्वधर्म काय ते ओळखा. शिक्षकाने, आमचे युवराज सर आहेत, शिक्षकाने अध्यापन करणं त्याचा स्वधर्म आहे. विद्यार्थ्याने शिक्षण घेणं, अध्ययन करणं त्याचा स्वधर्म आहे. पण अध्यापकाने शिकवणं सोडून दिलं आणि विद्यार्थ्याने शिकणं सोडून दिलं तर तो परधर्म होईल. स्वधर्मे निधनम श्रेय, परधर्म भयाव. संत मंडळींचं कार्य आचरण करत निरूपण करणे, बरोबर आहे. पण आम्ही आचरण करणं सोडलं, निरूपण करणं जर सोडलं तर परधर्म भयावा. आम्ही ग्रस्तांचे धर्म आचरू लागलो तर तो आमच्यासाठी परधर्म भयाव.
आपला स्वधर्म ओळखला पाहिजे. तुम्ही कृषी कर्म करत असाल, व्यवसायात असाल, शेतीमध्ये असाल, कुठल्याही क्षेत्राशी तुम्ही निगडीत असाल, तिथला जो धर्म आहे तो आचरण्यासाठी प्रामाणिकपणानं प्रयत्न करा. गीतेतली दैवी संपदेचा योग आचरण्याचा प्रयत्न करा. एक एक शब्द आपल्याला स्वतःमध्ये उतरवता आला पाहिजे, कामना व्यक्त करतो. खरं म्हणजे आज श्रीमद्भगवद्गीता जयंती यालाच मोक्षदा एकादशी असं म्हणतात. श्रीमद्भगवद्गीतेच्या पठनाने, मननाने, श्रवणाने अंतःकरणाची शुद्धी होते, विचाराची शुद्धी होते आणि ईश्वराकडे जाण्याचा आपला मार्ग सुकर होतो. त्याच्यासाठीच गीता ग्रंथ हा अतिशय उत्तम असलेला सगळ्यात मोठी आपली शिदोरी आहे. भगवान श्रीकृष्णाला शोधायचं तर कुठे शोधावं लागेल? म्हणजे श्रीमद भगवद्गीतेत आदरणीय श्यामदादांनी सुरुवातीला सांगितलं, जे कैवल्यवासी गुरांची आठवण आली, दुःख झालं आणि त्यानिमित्तानं तिथे असलेल्या झाडाखाली जाऊन बसण्याची इच्छा निर्माण झाली. चंदनाचं झाड चंदन सुगंध देण्याचं काम करतं. चंदनाचं आयुष्य कमी आहे, वटवृक्षाचं मोठं आयुष्य आहे. तुलनेनं चंदनाचं कमी आहे, पण चंदनाचा सुगंध असा आहे, तुम्ही तिलक करून दुसऱ्याच्या कपाळाला लावलं, कपाळ सुगंधित झालं, पण स्वतःचे पोट सुद्धा सुगंधित झालं. चांगल्या विचारांचा संग केला, चांगल्या माणसांचा संग केला, चांगल्या परंपरेचा संग केला, आपलं जीवन सुगंधित व्हायला वेळ लागणार नाही. श्रीमद भगवद्गीता ग्रंथ असा परिसस्पर्शासारखा ग्रंथ आहे. आपल्या सगळ्या जीवनाचं जे सुवर्ण झाल्याशिवाय राहणार नाही, ही पवित्र कामना व्यक्त करतो. बरोबर 1 तासाची ही वाक्पुष्पार्चनाची सेवा मी स्वतःला भाग्यवान समजतो. आदरणीय गुरुवर्य आचार्य श्री गुरुजींच्या आज्ञेनं या सर्व स्नेही संत मंडळींचं फार मोठं कर्तृत्व आहे. त्यांनी या सेवेचा योग मला प्राप्त करून दिला, ज्या निमित्तानं मला भगवंताचं चिंतन करता आलं आणि आपल्या पदरामध्ये यातली एक जरी विचाराची शिदोरी मला देता आली तरी सुद्धा त्याचा लाभ झाल्यासारखा आहे. पवित्र कामना या निमित्तानं आपल्या सगळ्यांना गीता जयंतीच्या निमित्तानं तो विचार आचरण्याची क्षमता आपल्यामध्ये येईल, परमेश्वराने प्राप्त करून देव, तेज प्राप्त करून देव अशी कामना व्यक्त करतो. आणि आजच्या विचारांना थांबवत असताना पुढे 2 दिवसानंतर श्री दत्तात्रय प्रभू अवतरण दिन आहे. त्यानिमित्तानं माझी मुंबईमध्ये 1-2-3 दिवसाची प्रबोधनाची सेवा आहे. खरं म्हणजे इथे थांबायला नेहमीच आनंद वाटतो. अनेक वेळेला ते झालेलं आहे. दुर्दैवानं तिकडे मार्गस्थ होण्याचा योग आहे, म्हणून उद्या सकाळी लवकरच मी तिकडे मार्गस्थ होतो. आपण सगळ्यांची भेट झाली. तुमच्या सगळ्यांच्या भेटीत मला प्रत्यक्ष परमेश्वर भेटेल याचा आनंद प्राप्त झाला. पवित्र कामना व्यक्त करतो. ज्यांनी सेवेचा अवसर प्राप्त करून दिला ते आमचे स्नेही आदरणीय श्यामदादा, आदरणीय हरिपाळजी शास्त्री, आदरणीय म्हणजे कमलताई, या सगळ्या तपस्वी संत साधक यांचं फार मोठं जे ऋण आहे. त्यांची सेवा परमेश्वरानं स्वीकारात घेऊ. जेव्हा कुठे जिथे कुठे आपली भेट होईल, धर्मरूप विचाराच्या माध्यमातून एकमेकांच्या सोबत राहून धर्मरूप विचार संवर्धित करण्याची कामना करतो. आमचे जे आदरणीय तिवाटणे साहेब, त्यांनी जी रुग्ण सेवा खऱ्या अर्थाने ईश्वर सेवा म्हणून स्वीकारलेली आहे, सातत्यानं आमचा संपर्क असतो. ते मला सांगत असतात, बापू इथे जागा मिळाली, आता हे सर्व सुरुवात केलीस. म्हटलं हरकत नाही, आम्ही सर्व संत साधक आपल्यासोबत आहोत. आपल्या सगळ्यांच्या धर्मरूप कार्याला शुभेच्छा देतो आणि माझी लांबलेली ही पुष्पार्चन सेवा आजच्या या दिवसाच्या निमित्तानं ज्यांच्या माध्यमातून या मंदिराचं जे संवर्धन झालं, त्या म्हणजे कैवल्यवासी श्री मोठ्याबाईजी यांच्या साक्षीनं स्वामी श्री चक्रधरांच्या श्रीचरणी ही पुष्पार्चन सेवा समर्पित करतो आणि माझ्या लांबलेल्या विचारांना थांबवतो. जय चक्रधर, जय महादेव.